पोलीस ज्यावेळी पूर्ण तपास करतील त्यावेळीच ताब्यात येईल. पण असं कळतं आहे की बाबा कोणीतरी दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला दुसऱ्या मजल्यावरती बाथरूममध्ये काही वस्तू संदिग्ध ठेवली होती, त्याच्यानंतर ती परत बाहेर काहीतरी काढण्यात आली, असं सगळं आहे. आणि वेगवेगळ्या विषय आहेत. आता याच्यामध्ये पोलीस आणि तज्ज्ञ, बॉम्बचे तज्ज्ञ जे आहेत ते खऱ्या अर्थानं सांगू शकतील. पण आत्ता परिस्थिती नियंत्रणात आहे. ती जी संदिग्ध वस्तू होती बॉम्ब सदृश, ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. संपूर्ण परिसराचीही संपूर्ण छाननी झालेली आहे. परत एकदा बिल्डिंगमध्ये पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत. आम्ही सगळ्या प्रकरणावरती बारकाईने लक्ष ठेवून आहोत. त्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही आहे किंवा कोणी अफवांवर पण विश्वास ठेवू नये असं आपल्या चॅनलच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. पोलीस काही वेळातच त्यांचा रिपोर्ट देतील की काय पद्धतीची वस्तू होती, कशी बनवली होती, नक्की काय होतं आणि आता कशाचा नक्की त्याच्यामागे उद्देश काय होता, काय हॉस्पिटलला टार्गेट करण्याचा उद्देश काय असावा, हे सगळं आता पोलीस तपासात थोडंसं समोर येईल. CCTV आणि सगळ्याची तपासणी चालू आहे. मी माहिती घेत होतो, त्याच्यातून एक ओलाची गाडीसुद्धा दुपारी इथं आली होती असं दिसतं आहे, परंतु त्याचा नंबर काही अजून दिसलेला नाही आहे. ते रिफ्लेक्शन झाल्यामुळं सूर्यप्रकाशाचं त्याच्यावर दिसलेलं नाही, अशी एक प्राथमिक माहिती समोर येते. पण याच्यावरती ज्यावेळी पोलीस अधिकारी विश्वासार्ह पद्धतीने सगळं सांगतील त्याचवेळी नक्की काय सत्य आहे ते आपल्यासमोर येईल. या बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या IQ किंवा आता जे नागरिक चर्चा करतायत त्याच्या माध्यमातून समजतायत. पोलिसांचं काम चालू आहे, तपास योग्य पद्धतीने होतोय, त्याच्यामुळे लवकरच यातलं सत्य आपल्याला समोर येईल. नेमका काय प्रकार आहे हा जो व्यक्ती आहे? नाही याचं मी आता डॉक्टर माहिती जी आहे ती देत नाहीत अशी एक माहिती समोर येते. नाही, मी याच्या संदर्भामध्ये एकाने बॉम्ब ठेवला अशी एक माहिती समोर येते. तरी काय नाही, आता हाच विषय तपासाचा आहे. कारण डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये असं कृत्य का करावं हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मग याच्या मागचे जे काही अँगल असतील, विविध जे काही तपासाचे पैलू असतील ते सगळे पोलीस तपासत आहेत. व्यक्ती कोण होती त्याचंही अजून काही आयडेंटिफिकेशन झालेलं नाही. माझ्या अंदाजे इथे सगळी व्यापारी पेठ असल्यामुळं प्रत्येक मिनिटाला प्रत्येकाच्याच दुकानात CCTV असल्यामुळं मिनिटाची खबर मिळू शकते. त्यामुळं कोण आलं होतं, कोण गेलं नेमकं त्या टायमिंगमध्ये, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीने काही मीडियामध्ये पण बातम्या चालू आहेत की 7 तासाचा टायमर लावला होता, असं केलं होतं, या पद्धतीने केलं होतं. पण हे सगळं एकदा समोर ज्यावेळी येईल आणि त्या जो कोणी आला होता, जे आता असं वाटतं आहे की त्यांनी का नक्की ठेवलं हे सुद्धा थोडंसं पाहणं गरजेचं ठरेल.